हो तुम्ही काय बोलताय? तुम्ही खोटं का बोलताय? हो बाहेर तुम्ही आत्याचं अलकनंदा मॅडमचं नाव घेतलं होतं ना, मग आता साक्ष का बदलताय? तो माणूस 100% खोटं बोलायला लागलाय. ह्याच्यावर ना कोणतरी दबाव टाका लागलाय. शुभंकर शांत बसायचा. तुम्ही चौकशी करतोय ना? अहो पण सरळ सरळ खोटं बोलतोय हा. यानं मगाशी आमच्यासमोर वेगळं सांगितलंय. ए हे बघ तुला शेवटचं सांगतोय, हे माझं पोलीस स्टेशन आहे, आलं लक्षात? आणि इथं माझ्याशी आवाज चढून बोलायचं नाही. बघा शुभू शुभू हे बघ तू शांत ताबा ठेव स्वतःवर. रुद्र सर, मी देवा शपथ सांगते, यांनी खरंच माझ्यासमोर आत्याचं नाव घेतलं होतं. हे स्वतःच म्हणाले होते की आत्यानेच त्यांना शुभूच्या बाबांच्या पिशवीत तो हार टाकायला सांगितला. श्रावणी, मी समजू शकतो तुम्ही काय म्हणताय ते, पण कसं आहे, पोलिसांना फक्त आणि फक्त पुरावे आणि साक्ष महत्वाचे असते. विशाल, यांनी आत्ता आपल्या समोर गुन्हा कबूल केलाय. त्याला अटक करा आणि लॉकअप मध्ये टाका लगेच. अहो पण सर, चला. चल शुभू, चल तू. चौकशीत अलकनंदा मॅडम किंवा आमचं नाव घ्यायचा निस्ता प्रयत्न जरी केला ना, तर खरंच तुझ्या तोंडात गोळी घाली ना. पाटील साहेब तुम्ही नका काळजी करू. त्याच्या तोंडावरून दिसालंय ते आपली नावं घेणार नाही. आणि काय रे, आतापर्यंत तुला कळलं असेल, रुद्र सर आता आमच्या टीम मध्ये आहेत. तेव्हा तू तुझा गळा फाडून सांगण्याचा किती बी प्रयत्न केलास का नाही, तरी आमच्या आधी रुद्र सरच तुझा घेऊ वाजवतील. त्यामुळं निमूटपणे सांगायचं का हे समजत तू केलंस पैशांसाठी. काय? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाडातनं एक जरी शब्द बाहेर आला ना का डायरेक्ट तुझा खेळ खलास. राम नाम सत्य है. हळू हळू. ऐक ऐक, बापरे. अभी आप फ्री हो गए, आपको शराबी मैडम ने छुड़वाया. खरंच पुरी, तू आज जे काही केलंस ना, मी जलमभर विसरू शकत नाही. त्याबद्दल लई धन्यवाद. पण एक सांगतो, आई महालक्ष्मीचा हार म्या नाहीच चोरला. साहेबांचा लई मोठा गैरसमज आहे माझ्याबद्दल. अण्णा, मला सगळं माहितीये. मला माहितीये तुम्ही निर्दोष आहात, तुमची काहीच चूक नाही, म्हणून तर आज तुमची सुटका झाली ना. तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. खरंच लई लई धन्यवाद आहेत बघ पुरी तुझे. हे उपकार आहे ना, आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे मी. अण्णा बास. दौलतराव, मी जे काही केलं ते एक पोलीस ऑफिसर म्हणून कायद्याला धरूनच केलं. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा कुठलाही हेतू नव्हता माझा. शुभंकर,
पेपर साईन कर आणि वडिलांना घेऊन जा तुझ्या. ठीक आहे, चला. बाबा, तुम्ही इथेच बसा, मी 2 मिनिटात आलो. शुभ, मी तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं. आता इथून पुढे आपल्याला असं कधी नाही भेटता येणार. मला निघायला हवं. मला माहितीये हे कठीण आहे, पण हेच सत्य आहे. शुभू, तू आजवर माझ्यासाठी खूप काही केलंस. माझे सगळे हट्ट पुरवलीस. माझा सगळा वेडेपणा शांतपणे झेललास. मी काही चूक केली तरी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिलास. कायम माझी साथ दिलीस. आता परिस्थितीमुळे जरी आपल्याला एकमेकांपासून दूर जावं लागलं ना, तरी मी तुला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. कधीच नाही. खरंच खूप मिस करेन मी तुला. श्रावणी, मी पण तुला लई मिस कर. तू काळजी घे. साहेबांची, पियूची, पृथ्वी साहेबांची, अपर्णा मॅडमांची आणि स्वतःची. आणि तुला भविष्यात काही जरी अडचण आली ना, फोन उचल आणि कॉल कर शुभूला. मी तुला कॉल करून कधीच परत त्रास देणार नाही. काळजी करू नकोस. मी देवाकडे प्रार्थना करतो की तुला काही अडचण येऊ नये. तू नेहमीच सुखात राहिली पाहिजे.